गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधेश। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वंशी भूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरो पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। यो अन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना। अन्योष्यहस्तः चरणं श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे
गोविंद चोर प्रभु जय जय माखन चोर। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे
जन्म जन्म मोहे दीजे वृंदावन को सब द्वारन को छोड़ के मैं आयो तेरे द्वार हे वृषभान की लाडली अब मोहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते अखंड कोटि ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण परमात्मा वाङ्मय मूर्ति स्वरूप श्रीमद् भागवत कथा गौरी पुत्र गणेशाला नमस्कार करू भगवान श्री कृष्ण परमात्म्याला नमस्कार करू आजची चतुर्थ दिवसाची सेवा चौथ्या दिवसाची श्रीमद् भागवत सेवा गेल्या 21 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या पवित्र अशा तिन्ही देवाच्या प्रांगणामध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कीर्तन महोत्सव ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण अशा प्रकारे चौथ्या दिवसाची सेवा चौथ्या दिवसाची कथा काल आपण पाहिलं ध्रुव महाराज 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये भगवंताला प्राप्त करून घेतात महाराज आपण 50 वर्षाचे झालो भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपला वेळ आपण दिला पाहिजे परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे भागवत कथाकार अगोदर यावे अर्धा तास बसावे मग तुम्ही हळूहळू येत आहे राधे राधे कथा सुरू होण्याच्या अगोदर श्रोतेजनाला यावं 15-20 मिनिटं अगोदर येऊन बसावं मग पूजा वगैरे करून बसावं भागवत कथाकार येतात बसतात कथा सुरू होते मग तुम्ही ते ताटे घेऊन पूजा करत बसता तिला विक्षेप होतो महाराज मग पुन्हा म्हणता कथा महाराजांनी केली परंतु महाराजाला काहीच येत नव्हतं का 2 तास करायचे राधे राधे नाही अगोदर यायचं बसायचं येऊन बरोबर कारण श्रोते अगोदर आले तर वक्ता आल्यानंतर कथेला सुरुवात करू शकतो महाराज तुम्ही नसाल मी इथे येऊन काय करणार कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खूप मोठा मंडप केला बरोबर आहे बफे सिस्टीम जेवायला मुंबईचे बँडवाले आणले लग्न वाजवायला परंतु जर नवरदेव नवरीच नसेल तर उपयोग आहे का राधे राधे तसंच आहे महाराज खूप मोठा मंडप आहे सर्व काही आहे परंतु वक्ता आणि श्रोता गरजेचं आहे म्हणून अगोदर आलं पाहिजे येऊन बसलं पाहिजे कारण श्रवण महत्वाचं आहे श्रवणासाठी आपलं मन पवित्र होण्यासाठी भजन महत्वाचं आहे महाराज भजन झालं तर मन पवित्र होतं आणि मन पवित्र झालं तर श्रवणात लक्ष लागतं आणि मध्ये मध्ये जर असा विक्षेप होत राहिला तर मला सांगता येणार नाही तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे शांत बसा आणि मी पहिल्या दिवशी सांगितलं की कथेला आल्यानंतर कथा कशी ऐकली पाहिजे माणसाने ती अति हळूवारपणे चित्ता अनोनी आहे का तया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपणे चित्ता अनोनी अति हळूवारपणे मन पवित्र झालं पाहिजे भगवंताच्या कथेचा एक एक शब्द आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला पाहिजे
आणि त्याच्यासाठी वाणी आणि मन पवित्र होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी भजन करत असतो। काल आपण कथा पाहिली ध्रुव महाराजांची, बरोबर? कोणाच्या लक्षात आहे का? ध्रुवाच्या आईचं नाव काय होतं? बोलत नाहीत का तुमच्या इकडे? आमच्या इकडे 5-5 वर्षाची पोरं बोलत आहे, राधे राधे। तुम्ही 50-60 वर्षाचे झाले, बोलत नाहीत का? बोलताना मग बोला। ध्रुवजींच्या आईचं नाव काय काय होतं? सुनीती। आणि दुसऱ्या आईचं नाव सुरुची। लक्षात ठेवलं पाहिजे, बोललं पाहिजे महाराज। बोलाल तर बोलाल, बरोबर आहे? म्हणजे इथं बोलाल तर भगवंताच्या दरबारात बोलाल, इथं नाही बोलाल तर तिथं नाही बोलाल। आणि इथं येण्याचं कार्य म्हणजे काय महाराज? इथं कोणी येऊन बसत नाही का नाही? इथं कोण येतं? इस हरि मंडप में वही आता है जिसे हमारे राधा रानी और भगवान श्री कृष्ण बुलाते। महाराज हा धर्म मंडप आहे, याच्यामध्ये येण्यासाठी भाग्य लागतं महाराज। तो कोपराय सांगतात, आमच्या मुखाला आमच्या तोंडाला भगवंताचं नाव एरवी आलं नाही, आम्ही त्याच्यासाठी पुण्य केलं होतं। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, ज्ञानेश्वर महाराज सांगतात। आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात एका ठिकाणी, काय म्हणतात? जन्मो जन्मी आम्ही
आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली। अनेक जन्माच्या पुण्याईने भगवत चिंतन प्राप्त झालं। एवढ्या सोपं नाही, सहजासहजी मिळत नाही। ध्रुव महाराज भगवंताला 5 वर्षाच्या आयुष्यात प्राप्त करू शकतात। आपण 60-70 वर्षाचे होऊन सुद्धा भगवंताला का प्राप्त करू शकत नाही? कारण आपलं मन तितकं पवित्र झालेलं नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला भगवत चिंतन करणं गरजेचं आहे। 2-3 तास कथा आहे फक्त, त्याच्यात आपण वेळ देत नाहीत आणि त्याच्यातून पुन्हा आणखी आपलं मन पवित्र व्हायला भगवत चिंतन गरजेचे आहे महाराज, बरोबर? त्या ठिकाणी राजा प्रश्न विचारतो शुकाचार्यांना, महाराज निवृत्ती मार्ग कथित आदो भगवता यथा क्रम योग लब्धेन ब्रह्मणा यद संस्कृता। भगवान आपण दुसऱ्या स्कंदात निवृत्ती मार्गाचं वर्णन केलंय, अनेक कथा सांगितल्या, पण मला असं वाटतंय की ज्या माणसानं जन्मात भगवंताचं चिंतन केलं परंतु काही शेवटच्या वेळेला जर तो अधोगतीला गेला आणि सहज भगवंताचं नामस्मरण विसरला तर त्याची गती काय होईल? त्या ठिकाणी राजाने विचारलं, मनुष्य राजदंड समाजदंड आणि इत्यादी लौकिक कष्ट आणि शास्त्रोक्त नरकागमन त्या पुरुषाला करावं लागतं की कोणाला? ज्याच्यानं पापाचरण पुरुष म्हणजे अशा प्रकारे पापमय आचरण झालं। त्यावेळी शुकाचार्य सांगतात, राजन कर्माने कर्माचा समूळ नाश होतो असं नाही, कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो, बरोबर? कर्म करूनच मनुष्य भगवंताला प्राप्त करू शकतो आणि आपल्या वाईट कर्मानेच मनुष्य नरकाला प्राप्त होऊ शकतो। म्हणून जो मनुष्य केवळ भगवंतासाठीच कर्म करतो तो भगवंताला प्राप्त होतो, बरोबर आहे? जे काही केलं ते भगवंताला अर्पण। परंतु हे राजेंद्र जसे दारूच्या घड्याला नद्या पवित्र करू शकत नाही त्याप्रमाणे घेतलेली प्रायश्चित्ते भगवत विमुख मनुष्याला पवित्र करू शकत नाही। म्हणजे कसं? ज्या प्रकारे एखादा दारूने भरलेला हंडा आहे, बरोबर आहे? हंड, आणि ते दारूने भरलेला हंडा जर आपण पवित्र अशा गंगा नदीत ठेवला, कोण्या पवित्र अशा गंगा, बरोबर आहे? गंगा मातेमध्ये पवित्र होईल का तो? नाही महाराज। तसं भरपूर पापमयी कर्म करणारा पुरुष भगवत विमुख, त्यानं कधी देवाचं चिंतन केलं नाही, त्याला जर 2 तास कथेत आणून बसवलं म्हणजे तो लगेच पवित्र होईल का? नाही, त्याला जन्मभर प्रयास करावा लागतो। भगवत गुणावर प्रेम करणाऱ्या मनाला भगवान श्रीकृष्णाच्या चरणविंदात एकदा गुंतवलं पाहिजे महाराज। स्वप्नात सुद्धा यम आणि त्याचे 5 धारे दूत पाहणार नाहीत। कोणाला? ज्यानं भगवंताचे चरणार विंद म्हणजे पाय आपल्या हृदयात धारण केले। नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, विठेवरी ज्याची पाऊले समान। असा जो भगवान परमात्मा आहे त्याचे चरण जर आपल्या हृदयात आपण जर धारण केले तर यम आपल्याकडे नजर सुद्धा टाकत नाही। कारण आपण भगवत चिंतन करत राहिलो तर यमाची ताकद नाही आपल्याकडे यायला, दूताची सुद्धा नाही म्हणत। याविषयी एक दृष्टांत आहे म्हणले ते तुला सांगतो। एक कान्यकुब्ज नावाचं नगर होतं, त्या नगरामध्ये अजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता। त्या अजामेळ ब्राह्मण अतिशय भगवत भक्त होता। परंतु एका दिवसाची गोष्ट, तो अजामेळ आपल्या वडिलांच्या पूजेसाठी म्हणजे वडील भगवंताची पूजा करायची तर फुलं आणण्यासाठी त्याला पाठवलं। बाग बगीच्याकडे गेला आणि फुलं तोडू लागला। फुलं तोडत असताना त्याची नजर एका वेश्येकडे गेली आणि त्या वेश्येसोबत एक पुरुष अशा प्रकारे
दोघं क्रीडा करत होते ते पाहिलं, याच्या मनामध्ये काम उद्भवला आणि यानं त्या ठिकाणी ते फुलं वगैरे टाकून त्या वेशीसोबत गेला महाराज. नव्हे नव्हे त्या वेशाला घरी घेऊन आला. सर्व कर्म यानं ब्राह्मणाचे सोडून दिले, वाईट कर्माला लागला महाराज. फार विचित्र असतं. माणूस चांगल्या मार्गाने जात असताना कधी वाईट मार्गाला जाईल काहीच सांगता येत नाही. असं म्हणतात जेवढे चांगले गुण असतात तेवढा एखादा वाईट गुण असा प्रवेश करून जातो सहजच. एवढं सोपं नसतं महाराज. त्या ठिकाणी भगवत भक्त होता, परंतु पाहिलं आणि नजर गेली महाराज. लगेच पाप आचरण करायला लागला. काही दिवस गेले. त्या वेशीपासून त्याला भरपूर पुत्र झाले, 9 असे महाराज. आपल्या स्वतःच्या पत्नीचा त्याग केला, त्या वेशीसोबत राहू लागला. नामना अनष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषितः. आचरण खूप महाराज. ब्राह्मण असून चोऱ्या करू लागला, मांस खाऊ लागला, दारू पिऊ लागला, मद्यपान करू लागला. एक दिवसाची गोष्ट राजन, चातुर्मास संपल्यानंतर काही साधू पुरुष तिथून जाऊ लागले त्या नगरातून आणि सहजच अजामेळाचं घर दिसलं. गेल्यानंतर आवाज दिला, आहे का कोणी? ती दाशी, ती वेशा बाहेर आली. विचारलं, कोण आहात आपण? साधूंनी सांगितलं, आम्ही वाटसरू आहात, आम्हाला बाहेर जायचं, परंतु अंधार झालाय, मुक्काम करायचा आहे, थोडं भिक्षा मिळाली असती बरं झालं. वेशा होती, परंतु साधूचा पाऊल पडल्या पडल्या अंतकरण पालटलं आणि कोरडी भिक्षा द्यायला तयार झाली. अजामेळ आला तेवढ्यात. सांगितलं, काय यायला देते म्हणे भिक्षा अशा प्रकारे बघा. कारण का साधूचा पाऊल जर आपल्या गावात पडला, घरात पडला तर काय पवित्र असतं महाराज. कारण का संत चरण रज लागता सहज. कारण संत जिथं असतात महाराज तिथं काय, संत तिथे विवेका, चंद्र तिथे चंद्रिका, आहे का नाही? संत तिथे विवेका असणे. एवढंच नाही, संतांचे गावी प्रेमाचा सुकाळ, आहे का नाही? संतांचा पाऊल जिथं पडला, वेशा असून मन पालटलं आणि अशा प्रकारे भिक्षांना दिलं. साधू तिथंच राहिले, मुक्काम केला. अजामेळ आला. अजामेळानं अशा प्रकारे तिला थोडस बोलला, कारण मी आणतोय म्हणला अन्न धान्य सगळं, तू वाटायला बसली का? त्यावेळेस सांगितलं, साधू आहेत, थोडं भिक्षांना दिलं तर काय झालं. मग सकाळी निघाले साधू महाराज 4-5 जण, परंतु जाता जाता अन्न खाल्ले त्या घरचं, म्हणून काहीतरी कृपा केली पाहिजे. म्हणून सांगितलं त्या वेशेला, एवढीच कृपा कर आमच्यावर, तुला होणारा जो पुत्र आहे त्याचं नाव नारायण ठेव. हो म्हणलं महाराजां. साधू निघून गेले. सहज बोलतो. साधूच्या सहज बोलण्यानं कल्याण होतं आणि आपल्या सहज बोलण्यानं भांडणं होते. आपलं बोलणं फार विचित्र असतं महाराज, पाहायचंच काम नाही. आता लाऊडस्पीकर मध्ये पुकारतवळी मी ऐकायलो 2-3 दिवस झाले, हे का नाही? पाहायचंच काम नाही. असं पुकारते, चला कथेची वेळ झाली, हे का? पाहायचं काम नाही. माणसानं कसा प्रेमळ बोललं पाहिजे, हे का नाही? आपलं सहज बोलणं सुद्धा भांडणं लावतं महाराज, आहे का? सांगूच का? उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि माझ्या लक्षात आले की देगावकर मंडळीला जरा विनोद जास्तच आवडते. तर राधे राधे. बघा सहज बोलणं कसं असतं नवनाथ महाराज आपलं. 4-5 जण सोयरिकीसाठी निघाले. जुनी गोष्ट आहे. निघाल्यानंतर पायी पायी जायचे आणि पायी पायी जात असताना महाराज निघाले सोयरिकेसाठी. देगाव सारखं गाव होतं महाराज आणि सुरुवातीलाच येऊ लागली. येतावढे त्यांना समजलं की मोदीची पंतप्रधानांची योजना इकडे पोहोचलेली नाही अजून. कोणती? स्वच्छता राखा, आहे का नाही? त्या प्रकारे मग एक माणूस दिसला डब्बा घेऊन तिकडे जातावळे. मग काय दिसला, 4-5 जणांना विचारलं सहजच. म्हणले, काका शामरावच्या घरी जायचो, इथे सोडून बर का असतील कोणी तर त्या ठिकाणी. म्हणले, हो जायचंय का? म्हणजे काय काम आहे? म्हणजे आहे काम. म्हणजे काम सांगावं लागतं.
काय हे आपला डबा घेऊन निघाले ना, हे म्हणलं काम सांगावं लागतं तर सांगतो, नाही तर सांगित नाही म्हणला. मग त्या 4-5 जणांना सांगितलं जरा सोयरिकीचं काम आहे, निघालो. त्यांचा मुलगा म्हणजे पापा त्यांचा मुलगा का, आणि गेलं निघून. काय म्हणलं एवढंच म्हणलं बाप्पा, आणि त्यांचा मुलगा का, गेलं निघून. महाराज याची झाली चर्चा सुरू. ते असं काहून म्हणलं असं नाही का नाही. त्याच्यातला तिसरा म्हणाला काही असं नाही म्हणला, सहजासहजी म्हणतच नाही म्हणला. यांची चर्चा सुरू झाली. नक्की काहीतरी घाळघोळ आहे, एक तर व्यसनी असावा नाही तर काहीतरी असावं, नाही तर असा म्हणलाच नसता. बोलला कसा सहजच, परंतु यांच्या मनात शंका. हे म्हणला नकोच भाऊ, आपल्या मनातच नाही. ज्याचं गावातलंच माणसं चांगलं नाव घेणं ते काय चांगलं असेल. सहज बोलला, सोयरीक मोडली. हे आपलं बोलणं. पण संतांचं सहज बोलणे हितोपदेश, सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविती. सहज बोलतात पण कृपा करतात, त्याला संत म्हणतात महाराज. आपलं सहज बोलणं फार आहे ना. माणसानं बोलावं कसं, प्रेमळ बोललं पाहिजे का नाही. कसं बोलावं, कलाकारासाठी. बरोबर डीजेची गरजच नाही महाराज, आहे का नाही. त्याला नाचायचं, त्याला आहे का नाही, नाचायचं काम महाराज. बरोबर सुंदर कला अशी काय. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे महाराज. आई वडिलांचं भाग्य आहे का नाही. कशासाठी, कारण काय खरं तो खूप बरं आहे, धन्यता देतात महाराज. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हरिक वाटवा देव महाराज. पुत्र जन्माला यावेत कसे पवित्र यावेत, हे का नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विक महाराज. आई वडिलांनी काहीतरी पुण्य केलं, हे का नाही, तेव्हा महाराज ही कला प्राप्त झाली. सोपं नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, वाणीमध्ये गोड आवाज, कशाची कृपा आहे. पूर्वजन्मीचं पुण्य सोपं नाही, किंमत कळत नाही माणसाला, परंतु हे फार मोठा वाटा आहे. याचा आशीर्वाद आहे भगवंताचा. काही काही घासून घासून महाराज पेट्या खराब झाल्या. राधे राधे, परंतु स्वरच कळाला आहे का नाही. फार अवघड असतो. थोडेच निवडतात. शाळेत विद्यार्थी किती असतात, 100-50 असतात, पण थोडेच, आहे का नाही.
तसे मला हे काय सर्वच अशा प्रकारे त्या प्रकारे मला काय याच्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, त्या म्हणजे स्वतःचा परिश्रम आणि भगवंताची कृपा. या दोन गोष्टी जेव्हा प्राप्त होतात तेव्हा ही कला प्राप्त होते. कोणी उठतं महाराज काय सोपं आहे म्हणे, आहे का नाही, 2 तास बोलून दाखव म्हणजे, आहे का नाही, सोपं नाही, काहीच सोपं नसतं, परंतु त्याला भगवंताची कृपा झाल्यावर सगळं होतं. बघा त्या ठिकाणी महाराज सहज बोललं तरी आपल्याच्यानं भांडणं होऊ शकतात, नुकसान होऊ शकतं. संतांचं बोलणं उद्धार करू शकतो. माऊली सांगतात बोललं तर कसं बोलावं. तुकोबारांनी सांगितलं बोललं तर विठ्ठलच बोलावं, आहे का नाही. एकनाथ महाराज सांगतात, हे का नाही, हरी बोला, हे का नाही, खाता पिता हरी बोलाय का नाही. एवढंच नाही, हरिमुखी गाता हरपली चिंता दया नाही मागोता, जन्म घेणे सर्व कार्य करिता हरी बोला. सर्व कार्य करिता, आहे का नाही. महाराज बोलणं माणसाचं पवित्र असलं पाहिजे. माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर बोलणं कसं असावं. साचा आणि मवाळ मितल्याने रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताची, अनुद्वेग करम वाक्य सत्यम प्रिय हितम चयत, स्वाध्याय अभ्यसनम चैव वाङ्मयं तपोच्यते. आपल्या बोलण्यानं कोणाला दुःख होऊ नये असं बोलावं. अनुद्वेग करम वाक्य, आपल्या वाक्यानं कोणाच्या मनामध्ये उद्विग्नपणा होऊ नये. महाराज आपण कथेत बसल्यानंतर सुद्धा शेजारच्याला दुःख होतो, हे का नाही. राधे राधे आपलं बोलणं फार विचित्र महाराज. साच आणि मवाळ बोलावं, मितले आणि रसाळ बोलावं, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. बघा संत सहज बोले, नारायण नाव ठेव आणि निघून गेले. महाराज 88 वर्षाचा कोण वृद्ध अजामेळ सर्वात लहान मुलाचं नाव ठेवलं बालो नारायण. नारायण नाव ठेवलं, बाजेवर पडला, हातपाय गळाले आणि गळाल्यानंतर महाराज बाजेवर पडला. पडल्यानंतर मुलामध्ये जीव गुंतला. सर्वात लहान मुलगा लाडका असतो महाराज. बघा एखाद्या आई वडिलाला 3 मुलं असले ते पाहायचंच काम नाही महाराज, आहे का नाही. मोठ्याचा लाड नसतो, लहान्याचा लाड नसतो, पण मधल्याचा लाड असतो, आहे का नाही महाराज. आणि एखाद्याला 2 असले की लहान्याचा लाड असतो, आहे का नाही. असं ते पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे महाराज, आहे नाही. मोठ्याचा लहान कमी असो पण छोट्याचा लाड जास्त असतो, आहे का नाही महाराज. याचा जीव गुंतला नारायणामध्ये, उठता बैसता नारायण नारायण महाराज, आहे का नाही. फार मस्तपैकी 2 जण जेवायचे खेळायचे, आहे का नाही. लहान होऊन गेला आणि माणूस हा लहानच होतो महाराज. 80 वर्षाच्या नंतर माणसाचं आयुष्य 100 वर्ष आपलं नाही. आपण भीक मागितले दुसऱ्याकडे, सांगतो कोणाकोणाचं. 20 वर्ष कुत्र्याचे आलेत आपल्याला, 20 वर्ष गाढवाचे आलेत आणि 20 वर्ष बैलाचे आलेत महाराज, नाही. मन 60च वर्ष आपल्या, 40च वर्ष खरे. बघा ब्रह्मदेवानं एकदा आयुष्य वाटायला सुरुवात केली. मनुष्याला 40 वर्ष दिलं, कुत्र्याला 20 वर्ष दिलं आणि गाढवाला 20 वर्ष, बैलाला 20 वर्ष. महाराज सगळेजण खुश होते, परंतु माणूस काय नाराज झाला, आहे का नाही. 20 वर्ष म्हणजे त्यांना, आणखी 20 वर्ष म्हणजे 40 वर्ष अगोदर सर्वांना दिले. सर्वांना सम वाटप केली. 40 वर्ष बैलाला, 40 वर्ष माणसाला, 40 वर्ष गाढवाला, 40 वर्ष कुत्र्याला. परंतु माणूस भलत हाव, आहे का नाही. सगळ्यात मला वाटतं हाव असा तो एकच प्राणी तो म्हणजे मानव, आहे का नाही. कुत्र्याला तुम्ही 1 चपाती टाकली तर तेवढं खातं शांत बसतं, पण आपल्याला किती असावंच वाटतं, आहे का नाही. त्याच्यात मी असो का तुम्ही असो. राधे राधे माणूस हा इतका म्हणजे कितीही असावं, आहे का नाही. हाव, आहे का नाही. त्या प्रकारे मग गेले सगळेजण ब्रह्मदेवाकडे. कुत्रा आणि गाढव बैल मीटिंग भरवली. म्हणले 40 वर्ष आयुष्य म्हणले माझं काय, कोणी पाळलं तर पाळलं, नाही तर म्हणजे मोकर कवर फिराव म्हणले, भाकर न भाकर, आहे का नाही. त्यावर पहिले म्हणला मी तर जिद्दा मरतोच म्हणला. काय हे कधी कधी म्हणलाय बाजाराला जाते, मला खुटीला बांधते, पाणी नाही काहीच नाही, मी कवर जगू म्हणला, आहे का नाही.
गाडो म्हणला आपल्याच्या तर लागत नाही म्हणला काय हे उलट माती आण वाढू आण म्हणला देवा आयुष्य कमी करा आमचं. मग ब्रह्मदेव म्हणला मला काय वापस घेता येत नाही पण तुम्ही काय करा माणूस आहे म्हणला त्याच्याकडे जात ती घेत असला तर ठीक आहे. मानवाकडे गेले म्हणले 20 वर्ष घ्या आमचं 60 होते. मानव खुश 40+60 ठीक आहे ना 40+60 which is equal to 100 झालं 100. माणूस खुश. परंतु झालं काय 40 काय बालपण मजेत जात महाराज. पाचच काम नाही. एक माथ्यातलं गीत आहे महाराज बाया म्हणत होत्या मी दिंडीत जात होतो तेव्हा काय म्हणायच्या माहितीये का बालपणे होते लहान नाही गेले तोचे झाड तरुणपणे हेवा देवा नाही घडली तुमची सेवा म्हातारपणे होते घरी नाही वळती लहारी तुक म्हणे अशबाया जन्म येऊन गेल्या वया शोधतान गाठ्यात नाही पाथ्यात नाही. राधे राधे सहज म्हणत होत्यात मी ऐकायचो त्याचे गीत फार मारा सुंदर असतात. भावाचं गीत गायला गेलं तर पाहायचंच काम नाही. माझ्या भावाच्या घरी चिरबंदी वाडा त्याला सोन्याचं कुलूप आहे का नाही आणि मी खरंच गेलो बाईच्या घरी तर त्याच्या त्या झोपड्यातून पाणी घडाले. राधे राधे महाराज हे कधीच खरं सांगणार नाहीत माहेरचं का नाही फार गुण गाते हे का नाही. पाहायचंच काम नाही महाराज. स्वभाव असतो प्रेम असतं महाराज आपुलकी असते हे का नाही. त्याच्यामुळं विषय काय चालला होता आपला की आयुष्य घेतलं माणसानं आहे का नाही. पण कसं होतं मग 40 वर्ष मजेत जाते आणि जे 41 वर लागलं की महाराज भलतं काम करावं लागतं. पत्नी मुलं शिक्षण. मग काही जण म्हणतात पाहू भलतं बैलावणी काम करायला बैलाचं आयुष्य सुरू झालं ना आहे का नाही. मग होत 60 झालं की मग 61 लागतं. मग काय महाराज सुना येतात घरात याला भाकर काय मला भेटत नाही हे नुसतं धावत हिच्यावर. मग सहजच काही लोक मध्ये भलत कुत्र्यावणी सुटायले सालच कुत्र्याचे लागले ना आता हे का नाही. मग होते आजशी मग काय बाजावर पडलेला तिथंच खाणं तिथं थुंकणं. मग म्हणत्यात नुसतं गाढवावणी पडायले तिथंच लोळायले सालच गाढवायचे ना काय होईल हे का नाही होतं का नाही. मग काय म्हणतात बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासे घर तुमको
पेपर आहे सांगतात महाराज, आहे का नाही? त्यानंतर नुसतं पडावं लागतं, कारण का साल आहेत महाराज, त्याच्यामुळं सावधान झालं पाहिजे. आजामेळ 28 वर्षाचा आणि नारायण जो मुलगा आहे अशा प्रकारे 8-10 वर्षाचा महाराज एका जागी पडलेला आहे. नारायणाला आवाज देऊ लागला महाराज, आहे का नाही? नारायण नारायण अशा. आणि मग आजामेळ मुलाच्या स्नेहबंधनाला बांधला गेला आणि त्या ठिकाणी आजामेळ खेळू लागला महाराज मुलांमध्ये. तर कोण? नारायण. आजामेळाला वाटलं आपल्या मुलाला आवाज द्यावा, म्हणून नारायण नारायण आवाज द्यावा. आणि त्या बाजावर पडलेला असताना त्याचा मृत्यू जवळ आलेला होता. कोणाचा? आजामेळ त्याचा महाराज. पापचरण कर्म केलं होतं, वेशसोबत राहत होता. दुरे क्रीड नसका सप्तम पुत्र नारायण. खेळत असणाऱ्या नारायणाला आवाज दिला, हे नारायण हे नारायण. मला जीव गुंतल्या गेला कोणामध्ये? नारायणामध्ये, त्या मुलामध्ये. हाक मारली महाराज. मरतेवेळी हरिकीर्तन करणाऱ्या आजामेळाच्या तोंडून स्वामींचे नाव ऐकून भगवंताचे प्राशद आले महाराज. तो नारायण तर आलाच नाही, तो तर खेळण्यात मग्न होता. मरते वेळेस कोणी जवळ येत नाही महाराज. हा विचित्र. एखाद्या माणसाला एखादा रोग झाला, माणसं दूर पडतात महाराज, हे का नाही? त्या ठिकाणी जवळ कोणी थांबत नाही. फार विचित्र अवस्था आहे. कोणी थांबत नाही महाराज, स्वतःची पत्नी थांबत नाही, का नाही? प्रमाण घ्यायला वेळ नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे, ठीक आहे नाही? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एकाच्या कृपाने वाचून. नको नको मना गुणगुण माया जाळी, काळ आला जवळी विनासावया. काळाची एवढी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माई बाबा. एवढंच नाही, शेजेची कामीन दूर राहील, ठीक आहे? त्यावेळेस पत्नी सुद्धा सोबत येत नाही महाराज, हे काय? नारायण खेळू लागला. आजामेळाला दुःख झालं महाराज. आजामेळ नारायण नारायण आवाज देतोय. मुलगा खेळण्यामध्ये दंग होता, पण ते नारायण आवाज भगवंताने ऐकला आणि पार्षद आले महाराज. सहज नाव घेतलं होतं, का नाही? हा कोणाला मानली? स्वतःच्या मुलाला. म्हणून नाव माणसानं कसं ठेवलं पाहिजे? देवाचे नाव ठेवले पाहिजे. आपले नाव असे असतेच, पाहायचंच काम नाही. विचित्र बंडी, हे का नाही? हा त्याप्रमाणे गुड्डी गुड्ड्या पाहायचं काम नाही महाराज. म्हणजे नाव सुद्धा माणसानं देवाची ठेवत जावं. राम कृष्ण नवनाथ, हे का नाही? काय नाव आहे? विश्वनाथ, हे का नाही? महाराजांचं नाव काय? भागवत, हे का नाही? गीता भागवत नाव घेतलं महाराज. तेवढ्या का होईना देवाचं नाव आपल्या तोंडून निघालं. सहज नाव नारायण घेतलं महाराज. काही काहीच्या नाव बी असते तसे, परंतु वागत नाही, का नाही? नाव ठेवलं म्हणजे आहे का नाही? बरोबर. भरपूर विनोद हे महाराज, परंतु मला भीती वाटते, त्याच्यामुळे मी विनोद करत नाही. कारण का तिथं राहायचं असते महाराज 2-4 दिवस. नाव पाहिलं महाराज काय अशा प्रकारे रात्री महाराजांनी विनोद केला, म्हणून मी करत नाही. तर त्या ठिकाणी नाव म्हणले शांताबाई, दरवाजाच एकाचं भांडण, आहे का नाही? इथले सोडून राधे राधे. त्या ठिकाणी जमन का? नाव यमुनाबाई, तोंड धुवायला पाणी नाही, जमते का? नाही. नावाप्रमाणे माणूस पाहिजे, काय? त्या ठिकाणी अजामेळ नारायणाला आवाज दिला, भगवंताकडे आवाज पोहोचला. पार्षद आले, अजामेळाला घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात महाराज कोण आला? यमदूत सुद्धा आले. दोघांचं भांडण लागलं. तो म्हणते माझं गिरायक यानं पाप काय कर्म केलंय? ते म्हणतात तुझं नको सांगू आम्हाला, आमच्या देवानं सांगितले. कोणतं? मरणी दयाजे आठवितो त्याची गती ती पावे, अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, तुका म्हणे सुखा त्याच्या पार नाही. देवाचं नाव घेतलं हे आमचं गिरायक आहे. दोघांचे भांडण शेवटी महाराज यमराजाकडे गेले.
यम राजा म्हणाला दूत हो तुम्हाला काही कळत नाही म्हणले यानं भगवंताचं नाव घेतले शेवटी कसं का होईना आपलं गिऱ्हाईक नाही सोडून द्या अजामेळ कुठे गेला वैकुंठाला गेला अजामेळ पापराशी तोही गेला वैकुंठाशी कशामुळं देवाचं नाव घेतल्यामुळं म्हणून म्हणताय भाई भाई अनख आलस हो नाम जपत मंगल दिसदस हो तुम्ही आळसानं घ्या चेष्टेनं घ्या पण देवाचंच नाव घ्या बरोबर आहे काही लोक म्हणतात महाराज कीर्तन सुरू झालं की म्हणते झालं बाबा टाळ कोंडायला सुरुवात आहे करा विठ्ठल विठ्ठल असं का म्हणणं पण घेत जा चेष्टेनं का म्हणणं घेत जा आहे का नाही त्या प्रकारे परंतु नामस्मरे अजामेळ महापातकी चांडाळ नामे झालासे सोज्जळ आपणा सहित निवाला अशा प्रकारे भाई भाई अनक अलसो म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे आपल्या मुलाचे मुलीचे नाव सुद्धा देवाचे ठेवले पाहिजे पण आजकाल मालिकेत पाहिले तर नाव ठेवायला नाही करे भलत नाव असं नाव म्हणले राजा आणि लोकांची काकरी करायला जमते नाही म्हणून देवाचं नाव ठेवत जा जेणेकरून त्या निमित्ताने का होईना देवाचं नाव तुमच्या मुखामध्ये येईल आणि भगवंताचं नामस्मरण घडेल त्यानंतर महाराज अजामेळ कुठे गेला वैकुंठाला गेला भोगे वंशे पार लेकर नाम तेरा देवाचं नाम घेतले आणि अजामेळानं उद्धार करून घेतला या ठिकाणी अजामेळाची कथा संपत्ती 6वा स्कंद समाप्त होतो वृतासुराची स्तुती आलेली आहे आपल्याला कृष्ण जन्म करायचा 2च्या अगोदर म्हणून आपल्याला तिथं पोहोचायचं आहे एकच श्लोक म्हणून दाखवतो वृतासुराची स्तुती हे फार सुंदर आहे महाराज कारण ज्याने ही स्तुती ऐकली ते सांगू शकतात महाराज बघा वृतासुर नावाचा एक राक्षस महाराजाला त्रोटा ऋषीनं उत्पन्न केलं होतं त्या वृतासुराची स्तुती खूप सुंदर आहे महाराज धर्म अर्थ काम मोक्ष त्यांना सांगितलेले आहे इंद्र आणि वृतासुर दोघं समक्ष आहेत युद्ध चालू होतं महाराज तेव्हा दधीची नावाच्या ऋषीच्या हाडापासून बनवलेलं शस्त्र होतं इंद्राच्या हातात खड्ग होतं त्याच्यात वृतासुराला देव दिसू लागला आणि वृतासुर मरणाच्या स्थितीत असताना काय म्हणतोय देवा माझा धर्म तुम्ही आहात नाही का नाही हे प्रभो आपण माझ्यावर अशी कृपा करा आपल्या चरण कमलाची अनन्य भावाने सेवा करणाऱ्या भक्तांचा दासांचा दास मला बनवून ठेवा महाराज अहम हरे तव पादे गमोलो दासानुदासो भविताश्रय माणसाचा धर्म काय देवाच्या दासाचा दास व्हाव हा माणसाचा परम धर्म आहे आणि माणसाचा अर्थ काय धर्म अर्थ काम मोक्ष सांगितले महाराज माणसाचा अर्थ हाच आहे की त्या ठिकाणी मोक्षाची सुद्धा इच्छा नसणे हे अर्थ आहे कामना काय असावी महाराज देवाची त्या ठिकाणी देवाला तो वृतासुर म्हणतो देवा मला फक्त तुमचं भजन आवडतं देव म्हणाले अरे कशा प्रकारे आवडतं हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे त्या ठिकाणी वृतासुराला देव म्हणतात की तुला माझी स्तुती करतोय तो परंतु तुला आवडतो मी किंवा माझी भक्ती आवडते पण कशा प्रकारे महाराज उदाहरणं दिली त्या प्रकारे कशी भक्ती किती तात्पर्य आहे त्या भक्तीमध्ये तो म्हणतोय की देवा एखादा पक्षी आहे त्याला पंख न फुटलेले पिल्ले आहेत ते पिल्ले जसे महाराज त्याच्या आईची वाट पाहतात आणि वाट पाहत असताना महाराज सतत वाट पाहतात तसं मी तुमची देवा वाट पाहतोय देव म्हणाले अरे हे भीतीचं भजन आहे म्हणे तुला भीती वाटते नरकात जाऊ नये म्हणून तू भजन करतोय का नाही पिल्लाला आईची गरज असते का वाट पाहतात भीती वाटते म्हणून भीती वाटते महाराज हे उदाहरण देवाला पटलं नाही त्या ठिकाणी वृतासुरानं दुसरं उदाहरण दिलं की एखादं लहान मूल आहे आणि त्याला जर भूक लागली तर आईची वाट पाहत ते दूध प्राशन करण्याकरता देवा मी त्या लहान मुलाप्रमाणे तुमची वाट पाहतो देव म्हणाले हे भूकेचं भजन आहे तुला भूक लागली हे ही भक्ती श्रेष्ठ नाही मग पुन्हा वृतासुरानं उदाहरण दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे वृतासुर म्हणतो अजात पक्षा इव मातरं ठका स्तन्यं यथा वत्सतरा शुधारता
प्रियं प्रियेव विषितं विषण्णा मनोवरविन्दाक्षदिदृक्षये प्रियं प्रियेव विषितं विषण्णा। देवा, हे दोन उदाहरण जर तुम्हाला पटले नसतील तर मी तुमची वाट कशी पाहतोय। एखाद्या नवीन जोडप्याचं लग्न झालं, नुकतंच 1 महिनाही झाला नाही महाराज। बघा उदाहरण सांगतो कशी वाट पाहतोय देवाची, तो वृत्तासून स्तुती करतो। 1 महिना झालं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर महाराज लगेच त्याला ऑफिसचा फोन आला की अर्जंटली तुम्हाला कामाला यावं लागतं। महाराज 15-20 दिवस झालेली ती मुलगी नवीन त्याच्या आधारावर आलेली, काय करणार तिला। जाऊ लागला पती आणि ती अगदी अडाणी होती महाराज, शाळा शिकलेली नव्हती। पतीने सांगितलं तुम्ही म्हणसान हा शिकलेला ती अडाणी केली कस काय। लोक भलत प्रश्न उत्पन्न करतात, पूर्वीची गोष्ट आहे म्हणून सांगलं, सोय समाजातले असेल म्हणून केले असेल, आपण डोकं लावायचं नाही त्याच्याशी, आपलं उदाहरण ऐकायचं। राधे राधे। तर त्या ठिकाणी ती रडू लागली जाता जाता महाराज, म्हणू लागली तुम्ही गेलात मला करमणार नाही, 15 दिवस झाले लग्नाला, आता हे म्हणतोय मला जावं तर लागेल कारण कामाला जायचंय। जातो 10 दिवसात परत येतो। ती म्हणाली 10 दिवस म्हणजे किती, महाराजीला समजत नव्हतं। मग त्यानं काय केलं, एक असा खडू घेतला आणि भिंतीवर 10 रेघा मारल्या आणि सांगितलं सकाळी सूर्य उगवला की एक रेघ मोडायची आणि ज्या दिवशी 1, 2, 3 10वी रेघ मोडेल त्या दिवशी मी येईल। महाराज सकाळी उठली, एक रेघ मोडली, उत्कंठा वाढली की माझ्या पती परमेश्वर येण्यासाठी आता 9 दिवस राहिले। पुन्हा दुसरा दिवस उगवला, दुसरी रेघ मोडली, माझा पती परमेश्वर येण्यासाठी आता 8 दिवस राहिले। जसा जसा दिवस जशी जशी रेघ मोडायची उत्कंठा वाढायची की आज माझा पती येणार। हळू 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 महाराज 10व्या दिवशीचा दिवस उजाडला, 10वी रेस मोडणार, आज माझा पती येणार। तिच्या मनामध्ये आनंदाचं घर आहे, किती वाट पाहू लागली त्या पतीची, आज माझा पती येणार। किती प्रेम उज्वळून आलं तिच्या मनामध्ये, देवा अशीच मी तुमची वाट पाहतोय। प्रियं प्रियेव विषितं विषण्णा। देवा, ती प्राण प्रियतमा जशी वाट पाहते ना आपल्या पतीची, तशी मी तुमची वाट पाहतो।